राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी बच्चू कडू यांच्या संदर्भातली। आज बच्चू कडू शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। काही वेळामध्ये कडूंचा हा पक्ष प्रवेश होणार आहे। मात्र पक्ष प्रवेश केल्यानंतरही प्रहार संघटना ही कायम ठेवणार आहे आणि संघटनेच्या मार्फत राज्यभर सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहेत, असं बच्चू कडू यांनी सांगितले। तर विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ते आज अर्ज दाखल करणार आहेत। पक्ष विलीनीकरणाची भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आलेली आहे। मात्र पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात कडू अंतिम फेरीमध्ये चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। तेव्हा आता लवकरच त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येते। शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी मजूर दिव्यांगासाठी हाती घेणार आहोत। काल परवा ज्या चर्चा झालेल्या आहे, आमच्या सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारलेले आहे। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्यावं। आम्ही भावामध्ये ज्या सुधारणा आहेत त्या करण्यासाठी लढण्याची गरज आहे। लाडक्या बहिणीमधल्या विधवा बहिणी मात्र तशाच कोरड्या आहे। दिव्यांगांचं मंत्रालय स्थापित केलं शिंदे साहेबांना, पण त्याचं बळकटीकरण झालं नाही। या सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतो आहे। बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू। शेतकऱ्याच्या लढाईमध्ये 1 इंचही फरक पडणार नाही। प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार। मात्र पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाळण, या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे तेवढाच माझ्या शेतकरी मजूर दिव्यांगासाठी धावणार आहे। त्यांना समजवता शेतकरी मजूर दिव्यांगासाठी होऊ शकत नाही। मंत्री पदाचा काही मी कसं आहे, मला मागाची सवय नाही। मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना, पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलोय। आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होते पदासाठी आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो। हाच फरक बच्चू कडूचा आहे, ते समजून घ्या।